पाणीपट्टीच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले। महापालिका प्रशासन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र येत पाणीपट्टी वाढीचा घाट घातला आहे। या पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी घंटानाद आंदोलन केले। महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दारात धरणे आंदोलन केले। शहरात 24 तास मीटरद्वारे समान पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यासाठी पाणीपट्टीत 12% वाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापालिकेची विशेष सभा आयोजित केली होती, पण या प्रस्तावाला सभेत मंजुरी देऊ नये याला विरोध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुख्य इमारतीच्या पायऱ्यांवर ठाण मांडून घंटानाद करत कार्यकर्त्यांनी पाणीपट्टी वाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काही पदाधिकाऱ्यांनी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनात महापालिकेतील पक्षाचे गटनेते अशोक हरणावळ, माजी आमदार महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे, अजय देशपांडे, सचिन तावरे, नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मुकाटे, निर्मला कोंढे, सोनम झेंडे, राजेंद्र शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन नागरिकांवर पाणीपट्टीच्या माध्यमातून आर्थिक बोजा लादत आहेत, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। नागरिकांना समान पाणी मिळाले पाहिजे, पण योजनेच्या नावाखाली पुढील 21 वर्षे टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे। कायद्याप्रमाणे पूर्वीसारखी पाणीपट्टीत वाढ करावी, त्याला विरोध केला जाणार नाही, पण सध्याच्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। वाढीचा हा जो ठराव आलेला आहे हाच मुळामध्ये बेकायदेशीर आहे। पुणे महापालिका ही सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या महापालिकेमध्ये BPMC ॲक्टनुसार दरवर्षी कर प्रणाली ठरवण्याचा अधिकार या पुणे महापालिकेला आहे आणि तसा ठराव 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचा असतो। पण पुणे महापालिकेच्या नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये पुणे महापालिकेने आज विक्रम केलेला आहे। पुढच्या 21 वर्षासाठी पाणीपट्टी किती असेल याचा ठराव आत्ता केलेला आहे। आत्ताच आम्ही शिवसेनेच्या वतीने नगर सचिव असतील, महापौर असतील, सर्व पक्षांचे गटनेते असतील, विरोधी पक्षनेते असतील यांना सांगितलेलं आहे की हा बेकायदेशीर ठराव तुम्ही या ठिकाणी करू नका। हा जर ठराव तुम्ही केला तर आम्हाला पुणे महापालिका ही कायदेशीर काम करण्यात कचुराई करते, म्हणून महापालिका बरखास्तीची मागणी करावी लागेल। वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा या ठिकाणी लढू। पण सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे, सत्ता तुराणाम न भयम न लज्जा अशा पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर अभद्र युती करून सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना दर ॲव्हरेज 3 दिवसांनी पाणी मिळते। महापालिकेने डिक्लेअर केलं होतं की 1 दिवसाआड पाणी पुरवठा करू, असं असताना 1 दिवसाआड एका वेळेला पाणी पुरवठा देऊन अगोदर पुणेकरांचा अपमान महापालिका करत असताना, पुणेकरांना अपुरा पाणी पुरवठा होत असताना 24/7 पाणी द्यायचं या योजनेखाली मीटर सक्ती करण्याचा अजेंडा या महापालिकेमध्ये आहे। महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादींनी या ठिकाणी डिक्लेअर करावं की कोण मीटर पुरवणाऱ्या कंपनीसाठी तुम्ही हे खटपट करताय। आयुक्तांनी सुद्धा जबाबदारीचं भान ठेवून या ठिकाणी वागलं पाहिजे, अन्यथा आम्ही आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सांगतो। आणि हा लढा आज आम्ही सुरू केलेला आहे पुणेकर नागरिकांच्या हितासाठी। पुणेकर नागरिकांचं ऑलरेडी महागाईने कंबरडं मोडलेलं आहे। असं असताना दरवर्षी ॲव्हरेज 100 ते 150 रुपयाची एक्स्ट्रा पाणीपट्टी कॉर्पोरेशनमध्ये पुणेकरांनी भरण्याची कोणतीही आवश्यकता नसताना केवळ मीटर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या फायद्यासाठी या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादींनी हा ठराव आणलेला आहे, त्याला आमचा कायमच विरोध राहील। शिवसेनेने ज्या वेळेला हा प्रस्ताव सभागृहामध्ये आला त्यावेळेला शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ त्यांच्या नेतृत्वाखाली
त्यांच्या नेतृत्वाखाली सभागृहामध्ये ज्या दिवशी हा प्रस्ताव आला त्याच दिवशी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केलेला आहे. त्याच्या मागचं साधं कारण आहे. एक तर 2-2, 3-3 दिवसांनी तुम्ही पुणेकरांना पाणी देता. पाण्याचं नियोजन कुठं व्यवस्थितरित्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, महापौर असतील, सभागृहातील जे जबाबदार असतील सगळे हे करत नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाणीपट्टी वाढवताय. हा पुणेकरांवरती केलेला मोठा अन्याय आहे. म्हणून शिवसेनेने कडाडून याला विरोध केलेला आहे. खरं तर हा छुपा अजेंडा राबवत आहेत. श्याम देशपांडेंनी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला दाखवताना यांनी 12% दाखवलेली आहे, पण पहिल्या वर्षामध्ये हे 12% दाखवत आहेत. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये ते 125% होती, म्हणजे 1.25 पट, म्हणजे डबलपेक्षाही जास्त ही ही पाणीपट्टी वाढ पुणेकरांना न सोसणारी आहे. म्हणून आज तमाम पुणे शहरातील आमचे शहर प्रमुख आदरणीय विनायक शेठ निमन, श्याम देशपांडे, सचिन तावरे यांच्या, मी स्वतः चंद्रकांत मोकाटे या आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही पुणेकरांना हे पाणीपट्टी वाढू नका हे सांगण्यासाठी या सभागृहामध्ये इथं आम्ही घंटानाद करतो.